सिंगल यूज प्लास्टिक कपच्या वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात। मार्च 2018 पासून राज्यात सिंगल यूज प्लास्टिक उत्पादनावर बंदी घातल्यानंतर देखील सध्या मोठ्या प्रमाणात थंड आणि गरम पदार्थ विकताना 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकयुक्त कागदी कप आणि सिंगल यूज प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे कॅन्सरसारख्या असाध्य आजारांना स्वतःहून आमंत्रण देणे असल्याने शासनाने आदेश धाब्यावर बसून प्लास्टिक आणि बिस्फेनॉलचे बनवलेल्या कागदी कप वापरास बंदी घालावी, याकरिता इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी घोलप यांना निवेदन देण्यात आले। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष असलम बिनसाद यांनी प्लास्टिकचे मायक्रोकन असलेले सिंगल यूज कप वापरामुळे कॅन्सर, ब्रेन ट्यूमर यासह इतर गंभीर आजार कसे होतात याबाबतचे विविध वैद्यकीय अहवालाद्वारे निदर्शनास आणून देत श्रीरामपूर शहरात सुरू असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक आणि कागदी कपावर वारंवार कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली। यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलम बिनसाद, सलीम खान पठाण, जयेश सावंत, रवींद्र आसने, ॲडव्होकेट शेळके, सय्यद एजाज, मयूर पिंपळे, संदीप आसने, कासम शेख, विजया बारसे, रियाज खान पठाण, अमोल सिरसाट, अजिंक्य पटेकर, इनायत आतार, राजेंद्र सुरेंशी, अल्ताफ शेख, अकबर शेख, कसरू लोहकरे, शोएब शाह, अकिल सुन्नाभाई शेख, अमोल साबणे, इम्रान शेख, गणेश टाकपेरे, शफीक शेख यासह जिल्ह्यातील विविध इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाचे पत्रकार संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तिरंगा न्यूज साठी गणेश टाकपेरे, श्रीरामपूर।